नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण बेडगमधील बिरोबा बन या प्रसिद्ध अशा धार्मिक स्थळावरती आहोत आणि तसं पाहायला गेलं तर या स्थळाचं एक पावित्र्य आहे। कारण संपूर्ण समाज, बेडगमधील सर्व समाज बांधव इथे येत असतात, बिरोबाच्या चरणी नतमस्तक होत असतात। याच माध्यमातून आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी येथे अनेक विविध विकास कामं केलेली आहेत आणि याच विकास कामांमध्ये आपण जर पाहिलं तर आता आपल्या पाठीमागे बघतोय आपण, हा बोर्ड जरी बघितला तरी तुम्हाला समजेल की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून इथं भक्त निवास बांधण्यात आला आहे आणि तीर्थक्षेत्र विकास योजनातून हे बांधण्यात आलेलं आहे। जवळपास बोर्डावरची तरी रक्कम 39 लाख रुपये आहे, मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री 49 लाख रुपये दिसते। मात्र GST वगैरे या बाबी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील। मात्र इथं भक्तनिवास मंजूर झालेला असताना सभामंडप बांधण्यात आलेला आहे आणि भक्तनिवास बांधण्यात आलेला नाही। मात्र माझ्याबरोबर आता देवदास कांबळे आहेत, सतीश पाटील आहेत। यांनी ज्या वेळेला याची माहिती घेतली त्या माहितीमध्ये यांना एक प्रकर्षाने एक बाब जाणवली की कागदोपत्री सर्व ठिकाणी भक्तनिवास असाच उल्लेख आहे, सभामंडप असा उल्लेख नाही। म्हणजे भक्तनिवास रद्द करून सभामंडप कधी बांधण्यात आला हा प्रश्न अनुत्तरित आहे। म्हणजे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना कार्यसम्राट आमदार म्हटलं जातं। करोडो रुपयाचा निधी बेडगमध्ये त्यांनी दिलेला आहे। जवळपास 125 कोटी रुपयांचा, 125 कोटी रुपयांचा हा निधी आहे। हा निधी दिलेला असताना ज्या वेळेला असं एखादं काम होतं त्यावेळेला मात्र प्रकर्षानं ही बाब लक्षात येते की आम्ही सुरेश भाऊंनी निधी दिला, मात्र आम्ही त्याचा योग्य वापर करून घेतला नाही किंवा वेळीच योग्य पद्धतीनं लक्ष दिलं गेलेलं नाही। सुरेश भाऊ खाडे आमदार म्हणतात नेहमी की तुम्ही मी पैसे मंजूर करून देतोय, विकास निधी देतोय, मात्र हे काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी प्रत्यक्षात तुमची आहे असं प्रत्येक वेळेला सुरेश भाऊ आपल्या भाषणामध्ये म्हणतात। मात्र या पैशाचा वापर कसा होतोय हे बघणं फार महत्त्वाचं आहे। मग याच्यामध्ये प्रश्न आपल्याला असा पडेल की भक्तनिवास बांधला गेला आणि भक्तनिवास बांधला गेलाय तर तो कुठं आहे? मग प्रश्न अनुत्तरित आहे। भक्तनिवास नेमका कुठं आहे? बरं, भक्तनिवास बांधला गेलेला नाही, सभा मंडप बांधण्यात आला। मात्र तो सभा मंडप बांधण्यात आलेला असताना भक्तनिवास ज्या वेळेला मंजूर झाला त्याची निविदा रद्द झाली का? त्याचं टेंडर रद्द झालं का? आणि परत सभा मंडपाचं टेंडर काढण्यात आलं का? बरं, सभा मंडपाचं टेंडर किती असू शकतं हे फार महत्त्वाचं आहे। त्याचं काम व्यवस्थित झालं का? त्याच्या संदर्भातील ग्रामपंचायतीचे ठराव आहेत का? संबंधित ह्या आसपास जे पुजारी आहेत, जे शेतकरी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांचं मत जाणून घेण्यात आलं का? मत जाणून घेतल्यानंतर बिरोबा मंदिराचा भक्तनिवास आता कुठं आहे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। परवाच 2 दिवसाच्या पाठीमागं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी करोडो रुपयाच्या विकास कामाची उद्घाटनं बेडग आणि नरवाडमध्ये केली। आता आपण पाठीमागं बघतोय या बोर्डावरती हे सुद्धा उद्घाटन होणार होतं। या बोर्डावरती आपण बघतोय की याच्यामध्ये भक्तनिवास बांधकाम करणे असा उल्लेख आहे। का बरं? इथं सभामंडप बांधकाम करणे असा उल्लेख का नाही? म्हणजे कुठेतरी इस्टिमेटमध्ये मोठा घोळ झालाय का? इथं पंचायत समितीचे अभियंते असतील, उप अभियंते असतील, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, यांनी वेळीच लक्ष दिलं नाही का? म्हणजे नेमका भक्तनिवास बांधत असताना सभामंडपाचा प्लॅन सुचला कसा? सभामंडप का बांधण्यात आला हेच अजून इथल्या काही लोकांना माहिती नाहीये। त्यामुळं आज आपण यांनी कालच जिल्हा परिषदेला शिवसाहेबांच्याकडं, नरवाडे साहेबांच्याकडे एक पत्र देऊन मागणी केली की या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी। कारण आता भक्तनिवास थोडा गळतोय, त्यामुळं याचं काम अजून अपूर्ण आहे का आणि बिल सर्व अदा केलंय का हे बघणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळं आज आपल्याबरोबर देवदास कांबळे आणि सतीश पाटील आहेत। देवदास नमस्कार। मला सांगा की तुम्ही म्हणताय की बाबा इथं भक्तनिवास आहे आणि भक्तनिवासाचं ॲक्च्युली काम मंजूर झालं होतं, मात्र बांधताना सभामंडप बांधण्यात आला। काय तुम्हाला याच्यावर सांगायचं? नमस्कार। बेडगमधील जागृत देवस्थान श्री बिरोबा मंदिर या कामाचा भ्रष्टाचार आणि कामात झालेल्या अत्यंत भ्रष्टाचाराचा पोलखोल करण्यासाठी आम्ही आज मीडियासमोर आलो आहोत। एस्टिमेट भक्तनिवासचे असताना एस्टिमेट न बदलता सभामंडप बांधण्यात आले।
आणि सभामंडप बांधले, पण ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले. स्लॅब गळत आहे आणि स्लॅब पडताना आम्ही प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते की स्लॅबमध्ये पालापाचोळा, कचरा आणि माती मिक्स केलेली आहे, भविष्यात स्लॅब गळणार हे हे अगोदर तुम्ही सांगितलं होतं? सांगितले होते अगोदर. बर. पण आमच्याकडे दुर्लक्ष करून नियमाची पायमल्ली करत काम पूर्ण करण्यात आले. बर. आता मला सांगा, तुम्ही माहिती अधिकारामध्ये काही पेपर्स मागवलेले आहेत, एस्टिमेट असेल, प्लॅन असेल, ऑडिट रिपोर्ट असेल किंवा ह्या कामाची झालेली चौकशी असेल, हे सगळं तुम्ही मागितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सभामंडप हा असा विषय आढळतो का भक्त निवास असा विषय आढळतो? भक्त निवासावर आढळतो. भक्त निवास आढळतो. मग मला सांगा, इथं सभामंडप बांधण्यात आलाय का भक्त निवास बांधण्यात आलाय? प्रत्यक्षात बांधकाम सभामंडपचं आहे आणि कागदोपत्री भक्त निवास आहे. बर. मग तो प्लॅन चेंज केलेला नाही? इस्टिमेटमध्ये अजिबात काही बदल केलेला नाही. मला सांगा की आमचे जे कार्यसम्राट आमदार आहेत यांनी इथं भरपूर निधी दिलाय, मग असं का होतं? निधी भरपूर दिला आहे, पण पंचायत समितीचे अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांनी संगणमतानं काहीतरी यांचं गोडबंगाल चाललेला आहे. बर. त्यामुळे तुम्ही अर्ज दिला शिवसाहेबांच्याकडे? शिवसाहेबांच्याकडे अर्ज दिलाय आणि या कामाची सगळी पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे तुम्ही? हा, आणि दोषीवरती कारवाई सुद्धा व्हावी. देवदास, मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमका 39 लाख रुपयाचं बोर्डावरती रक्कम दिसते आहे, प्रत्यक्षात त्याची किती रक्कम मंजूर झाली आहे? आता तुम्ही माहिती अधिकारामध्ये कागद घेतलेलीच आहेत, याच्या काही चौकशी होईल, काही गोष्टी पारदर्शकतेने पुढे येतील. मात्र तुम्हाला असं वाटतंय का की बाबा हे केलेलं काम योग्य केलेलं आहे किंवा भक्त निवास व्हायलाच पाहिजे होता, सभामंडप का बांधण्यात आला, किंवा ह्याची एस्टिमेट तरी बदलायला पाहिजे होतं, प्लॅन बदलायला पाहिजे होता, रक्कम बदलायला पाहिजे होती, ही बदलली गेलेली आहे? एस्टिमेट काय वगैरे बदललं नाही. सभामंडप बांधला, पण एस्टिमेट का बदललं नाही? 49 लाख रुपयांचा निधी हा सभामंडपसाठी का खर्च करण्यात आला? बरोबर. म्हणजे आणि त्या पद्धतीने सोयी दिसतात का? मग सोयी काय दिसत नाहीत. काम निकृष्ट दर्जाचे आहे असे आम्ही निवेदन दिले आणि म्हणजे कामाचे तुम्ही वारंवार सांगितलंय पण सांगितले. अधिकाऱ्यांना तसं? आणि ऑडिट रिपोर्ट आणि चौकशी अहवाल मागितला, हं. पण त्यात त्यांनी दिले की काम गुणवत्तापूर्वक झाले, काम मला सांगा, चांगल्या ऑडिट दर्जाचे. रिपोर्ट मध्ये सभा मंडप आहे का भक्त निवास आहे? भक्त निवास आहे. मग भक्त निवास नेमका कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे ना? अनुत्तरित आहे. म्हणजे जर इस्टिमेट झाला असेल, जर याची एमबी लिहिली गेली असेल, जर ह्याचा ऑडिट झाला असेल, थर्ड पार्टी ऑडिट झाला असेल, तर त्या थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर इथं सभा मंडपाचं काम चांगल्या दर्जाचं झालंय असा ऑडिट रिपोर्ट का आला नाही? इथं भक्त निवासाचं काम चांगल्या दर्जाचं झालंय किंवा हे झालंय असा त्यांचा रिपोर्ट आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे बेडकमध्ये जे 125 कोटी आले, त्या 125 कोटी चा नेमका विकास झाला कसा हे बघायसाठी हे उदाहरण आहे का? मग म्हणजे जर एखाद्या घरकुलाच्या व्यक्तीला, म्हणजे एखाद्या गरीब व्यक्तीला जर घरकुल मंजूर झालं आणि त्या घरकुलाच्या ठिकाणी त्यांनी जर शौचालय आणि वॉशरूम बांधलं तर चालेल का? त्याचा प्लॅन बदलायला नको का? मग म्हणजे जर प्रत्यक्षामध्ये घरकुलाला 1,80,000 2 लाख रुपये काय असतील ती रक्कम मंजूर झालेली आहे, त्याच्यामध्ये घरकुल न बांधता त्याच रकमेवरती आम्ही वॉशरूम बांधू शकतो का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तसंच काम इथं केलेलं दिसतंय. म्हणजे कुठेतरी भक्त निवास बांधायला जी रक्कम मंजूर झाली, आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी भरपूर निधी दिलाय, मात्र 49 लाख रुपये याचं भक्त निवास न बांधता सभामंडप बांधण्याचा जो घोळ घातलेला आहे तो मात्र सर्वांना विचार करायला लावणार आहे, हे मात्र नक्की आहे. मला सांगा की ह्याच्यामध्ये कारवाई व्हायला पाहिजे. यावर संबंधित अधिकारी, शाखा अभियंता राजवळकर आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे. आणि या म्हणजे त्यांनी एस्टिमेट प्लॅन का बदलला नाही? का बदलला नाही? बरोबर, अगदी बरोबर. शाखा अभियंता यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून हं. ती सर्व बिले अदा करण्यात आलेली आहेत. बर. म्हणजे याचं पूर्ण बिल अदा करण्यात आलेलं आहे. ओके. बर. मग आता तुम्ही तर शिवसाहेबांच्याकडे दिलेलं आहे, तुम्ही अल्टिमेटम काय दिलेलं आहे की बाबा काय करणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये पुढं येणाऱ्या 10 दिवसात संबंधित अधिकारी असो किंवा शाखा अभियंता राजवळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कामाची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे ते एकाच कामाची झाली पाहिजे का संपूर्ण कामांची झाली पाहिजे? संपूर्ण कामाची झाली पाहिजे. राजवळकर यांची खात्रीने चौकशी झाली पाहिजे. 10 दिवसात जर हे कारवाई झाली नाही तर येणाऱ्या 10व्या दिवशी
जिल्हा परिषद सांगली येथे धरणे आंदोलन करणार असा इशारा त्या ठिकाणी दिला आहे. दिलेला आहे. शिवसाहेबांनी. शिवसाहेबांचा. आम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणाचा कुठेतरी विचार व्हावा, वरिष्ठ पातळीवरती याची चौकशी व्हावी, खातेनिहाय चौकशी व्हावी, असं आता देवदास कांबळे आणि सतीश पाटील यांनी सांगितलेलं आहे.